मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाला सुरू होऊन आता जवळपास 50 दिवस पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत या खेळात मोठमोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काहींची हकालपट्टी झाली तर काहींना घर सोडावे लागले. पण यावेळी प्रेक्षकांसाठी सर्वात वेगळा ट्विस्ट म्हणजे एलिमिनेशनची बदलण्यात आलेली वेळ. नेहमीप्रमाणे रविवारी न होता या आठवड्यात घराबाहेर होण्याची प्रक्रिया शनिवारीच पार पडली. त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी राकेश, रोशन, राखे आणि प्राजक्ता हे 4 स्पर्धक नॉमिनेट झाले होते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार यापैकी रोशन भजनकरचा बिग बॉसमधील प्रवास संपला. शनिवारच्या भागात रितेश देशमुखने तशी घोषणा केली. पण अनेकांची एक्झिट झाली असली तरी बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का देण्यासाठी शोमध्ये तब्बल 3 वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या तिघांची नावं सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री रेवा कौरसे हिचं नाव वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून समोर येत आहे. हिंदी मालिकांमधून ओळख मिळवलेल्या रेवाने दीवानियत आणि प्यार का पहला अध्याय मध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिची एंट्री घरातील समीकरण बदलू शकते अशी चर्चा आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील मालिकांमुळे लोकप्रिय झालेला संकेत पाठक हाही घरात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नाची बेडी आणि छत्रीवाली यामध्ये भूमिका गाजवल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे रेवा, संस्कृती आणि संकेत यांच्या वाईल्ड कार्ड प्रवेशाबाबत अद्याप कलर्स मराठी किंवा बिग बॉस मराठीकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्याआधीच प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र हे तिन्ही चेहरे घरात दाखल झाल्यास बिग बॉस मराठी 6 मध्ये नवे डावपेच, नवी भांडणं आणि तुफान ड्रामा पाहायला मिळणार आहे. यात काही शंकाच नाही. धन्यवाद.